सध्या पेपर फुटीच्या वेगवेगळ्या घटनांवरनं गदारोळ सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये मात्र एक वेगळा स्वाद पेटलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती परीक्षेतील पेपर फुटीचे आरोप झाले, पण हा निव्वळ बनाव असल्याचा दावा एमपीएससीच्या सूत्रांनी केलाय। यानंतर आक्रमक झालेल्या लोकसेवा आयोगानं संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून पेपर फुटल्याचा बनाव रचणाऱ्यांच्या विरोधात आता एमपीएससी पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे। औषध निरीक्षक परीक्षा 22 मार्चला ऑफलाईन परीक्षा झाली आणि त्याचा निकाल 12 जूनला लागला आणि त्यानंतर 1 ते 21 जुलैला मुलाखती झाल्या। 22 जुलैला यादी लागली आणि 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे आली होती। 2 उमेदवारांनी पुराव्यांसह लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्याची उत्तरं व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झाली होती। संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि तात्काळ तक्रारदाराला सर्व पुरावे सादर करायला सांगितले होते आणि त्यानंतर एका तक्रारदारानं पेपर फुटीचा बनाव रचल्याचा ईमेल केल्याचं आता एमपीएससीने म्हटलंय। जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे। प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे। मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे। आता मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतो आहे। याच्यामध्ये पोलीस तपास जो काय करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।